की आई वडिलांचं हृदय रोज जळतं. मुलगा पिऊन आला, मुलगाने वाम मार्ग केलं, आई वडील जळतात. याच्याकरता समर्थ हे तत्ववेत्ते आहे, त्यांनी एक श्लोक लिहून ठेवला, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी राघवा करुणेचा पूर लोटी. तर देव हा पूर लोटायला येणार नाही. आपला मुलगा की माझी आई माझी काळजी करते म्हणून मी 9ला घरी पोहोचलो पाहिजे, अशी जर त्याच्या मनामध्ये ईश्वर भावनेनं करुणा झाली तर आईचं हृदय चांगलं राहील, वडिलांचं हृदय चांगलं राहील. आज सगळ्या आयांच्या पर्समध्ये कुंडल्या असतात आणि जो ज्योतिषी भेटेल त्याला ती विचारते, आई विचारते ही मुलगी कोणतं लग्न करेल, तिला गॅरंटी राहिली नाही. तुमच्या कानावर हे शब्द पडू द्या, आईच्या मनात भीती आहे, जळत हृदय. एक मुलगा आणि एक मुलगी जर वाम मार्गाने गेली तर आई वडिलांचे हृदय जळतात. आणि हे काम तरुण भारतानं उचललंय. त्याच्यामध्ये असे धार्मिक टॉपिक दिले गेले, अनेक लोक वाचताय पण त्यांना त्यातलं मर्म लक्षात आलेलं नाही. तरुण भारत घडवायचा आहे म्हणून तरुण भारतामध्ये तरुणांकरता ज्ञान दिलंय. आणि तुमच्याकडे विचारलं तर तरुण भारत नाहीये. लक्ष द्या, तुम्हाला तरुण घडवायचं आहे. मागच्या वर्षी बोललो तुम्ही की आपल्या पक्षाला रोजचे 2 रुपये दिले जातील. तुम्ही जर तरुण भारत घेतला तर मी काही पेपराची जाहिरात करतो असं नाही, लक्ष द्या, नाही तर तुम्ही उलटा अर्थ उचलाल. त्याच्यामध्ये आहे काय दिलंय याचा विचार करा आणि याच्या विचारानं समाजातला तरुण घडवा. आज तरुण घडवण्याची फार गरज आहे. तरुणाचे पाय घसरताय, तो वेगळ्या विश्वामध्ये जातोय. आणि ज्या समाजावर अशी आपत्ती येते, मला तुम्हाला विनंती करायची आहे, अशा एखाद्या माणसावर आपत्ती आली मुलांच्या बाबतीत अथवा मुलांच्या बाबतीत, तर जाऊन त्याच्या मनातलं क्लेश काढा. तो तुम्हाला 6 महिने 1 वर्ष तोंड दाखवत नाही, कारण त्याचं हृदय जळत असतं. तुम्हा सगळ्या बांधवांचं काम आहे की जाऊ दे रे, जे झालं ते झालं, आम्ही समाज तुझ्या पाठीशी उभे आहोत असं त्याला धीर द्या, आधार द्या. माणसाच्या जीवनात जगण्याकरता धैर्य लागतं आणि समाज जे धैर्य देतो ते देव देतो असं लक्षात ठेवा. म्हणून समाज शब्द आहे. आज समाजामध्ये रजोगुण आणि तमोगुण याचा प्रभाव झाल्यामुळे समाज हा विकसितशील दिसतोय, पण कशानं? विपर्यास गोष्टीनं. ज्या गोष्टीचा विपर्यास होतोय याच्याकडे तो विसरलाय. तुमच्या घरामध्ये तुम्हाला घालायला 32 जोडे आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. रोजचा एक घाला. असलेल्या संपत्तीचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. पण समाजाला आपल्याकडून तडा लागेल असं मात्र होऊ देऊ नका, कारण आपण समाजाचे एक घटक आहोत आणि आपल्याला तरुण समाज हा घडवायचा आहे आणि टिकवायचा आहे. तरुणांना घडायचंय. आपण जुन्या लोकांचा आदर्श दाखवतो, आपण जुन्या लोकांचा पूर्वजांचा इतिहास दाखवतो. शिवाजी राजे आपल्या आई साहेबांना मा साहेब म्हणायचे. आईला आई म्हटल्यानंतर किंवा आई शब्दातले जे 2 शब्द आहे आई, तर ऋग्वेदी लोक बसलेले आहे. ऋग्वेदामध्ये पहिल्या प्रथम अग्निमेळे पुरोहितो आणि यजुर्वेदामध्ये इखेत्वा मर्जेत्वा या 2 मंत्रांनी या 2 वेदांची सुरुवात झाली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी आई हा शब्द उचलला, कारण हा वेद सांगतो ऋग्वेदामध्ये ज्ञानाची भूमिका आहे आणि कर्मामध्ये
मार्ग आहे. कर्म जसं कर्म 3 प्रकारचं आहे, सात्विक, राजसी आणि तामसी. ज्या प्रकारचं कर्म कराल त्या कर्माच्या संबंधानं जीवाचं जीवन जाते. म्हणून सदाचाराचं तेल जर दिव्यामध्ये असलं तर आपली संतती आणि संपत्ती यांच्या बाबतीत दुःखी आहे. संपत्ती आहे पण त्याचा अनुभव घेणारे, उपभोग घेणारे मात्र अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे माता पितांना विसरणारे. लक्षात ठेवा, माता पितांना विसरणारे रत्न. तर आम्हाला असे रत्न घडवायचे आहे आणि लेखातून, माध्यमातून, प्रवचनातून, कीर्तनातून की ते रत्न त्याला पैलू पाडावे लागतात. कोणत्याही रत्नाला त्याप्रमाणे तुमची कन्या ज्याच्या घरी जाईल त्याच्या घराचा वंश वृक्ष वाढतो. आणि एवढं नाही तर त्या घरात संस्कृती येते. तुमच्या मुलानं दुसऱ्याचा स्वीकार केला तर एका घराला आनंद होतो. असं संत सांगतात, कुणी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि तिन्ही लोकी झेंडा. मग कोणाचा भाचा, कोणाचा जावई आणि कोणाचा मुलगा, 3 लोकांना एका मुलाचा आनंद होतो. आणि 3 लोकांना एका मुलीचा आनंद. कोणाची भाची, कोणाची मुलगी, कोणाची सून. आता बाजू या सगळ्या भगिनी बसलाय, कोणाची सून आहे असं लोक विचारणार. म्हणजे जे चांगलं कार्य करतात त्या कार्यामुळे त्यांच्या वडिलांची, सासऱ्याची, सासूची झेंड्यारूपी कीर्ती वाढते. म्हणून तिन्ही लोकी झेंडा शब्द लक्षात घ्या. आपल्याला समाज बांधव घडवायचे आहे. आणि एवढ्या करता मी तुम्हाला एकदा साष्टांग नमस्कार करून घेतला की मी बोलणार आहे, जरा ऐका. समाज ही देवता आहे. समाजामध्ये ईश्वराचं एक रूप आहे, जनता जनार्दन. जनता ही जनार्दनाच्या रूपात आहे. ईश्वर सर्वभूतानां, सर्व भूतांमध्ये ईश्वराचं वास्तव्य आहे. आपण दरवर्षी एकत्र येतो, या ठिकाणी सगळे जमतो. भगवान परशुरामांनी मातृसेवा केली आहे, लक्षात ठेवा. तरुण पिढीला सांगायचं आहे, जर त्या परशुरामाचा जे जे खार करत असू आपण तर मातृसेवा झाली पाहिजे. आपल्या पैशातून आपल्या आईला काहीतरी अन्न शरीरात गेलं पाहिजे, आपला वस्त्र तिच्या अंगावर राहिलं पाहिजे. कारण तिच्या उदरातून आपण जन्माला आलो आहे. म्हणून मातृऋण श्रेष्ठ आहे. आज जगात आपल्याकडे पोळ्याच्या दिवशी मातृदिवस असतो. आता दुसरा काढलाय, पोळ्याच्या दिवशी आईनं मुलाचं औक्षण करायचं आहे. ती अमावस्या जरी असली तरी ती शुभ अमावस्या आहे. आपल्याकडे सगळ्याच अमावस्या अशुभ आहे असं नाही. म्हणून त्या दिवशी आपला मातृदिवस असतो. याचं कारण एक आहे की मातृशक्ती, वंदे मातरम आपण आत्ताच म्हणालो, जो आईचा आणि जन्मभूमीचा आदर करतो त्याला सज्जन असं म्हणतात. सज्जन शब्दाला डबल ज लागलाय, लक्षात ठेवा. जननी आणि जन्मभूमी यांचा आदर आपल्या मुलीकडून आणि आपल्या मुलाकडून घडलाच पाहिजे, हा अट्टहास मनात ठेवा.
तरुणाई घडवा. आणि त्याकरता तरुण भारत प्रयत्न करतोय, तिकडे लक्ष ठेवा. काय देताय ते भारतीय संस्कृतीचे. परवा देवी अथर्व शीर्ष दिलं होतं, त्याच्यामधलं जे वर्णन आहे ते डोळ्याखालून घाला, नुसते पानं पलटवू नका. त्यातलं जे वर्णन असतं त्या वर्णनानं आपल्या मनावर, आपल्या तनावर, आपल्या बुद्धीवर, आपल्याला जी संपत्ती मिळालेली आहे, शारीरिक, भौतिक, सामाजिक प्रतिष्ठा, ही काही काळ असते, कालांतराने प्रतिष्ठा कमी होऊन जाते. आपलं शरीर थकलं की प्रतिष्ठा कमी होऊन जाते, दुसऱ्याचा हात धरावा लागतो उतरताना. म्हणून अतिप्रतिष्ठेच्या मागे लागू नका. प्रतिष्ठा सुसूकरविष्टा, अभिमानम सुरापानम, गौरवम रवरवंच. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनाला दुःख देणाऱ्या आहे. म्हणून आपल्याला ईश्वरानं जे दिलंय त्याच्यावर संतुष्ट राहणं आणि आदर्श रामाचं जीवन जगणं. सगळे अयोध्येला जाऊन येत आहे, दर्शन करून येत आहे, पण अजूनही आई वडिलांकडे लक्ष दिलं जात नाही आहे. लक्षात ठेवा, राम एक आदर्श मूर्ती आहे. परशुरामांनी सुद्धा वडिलांच्या हत्येमुळे सगळ्यांना शासन केलं आणि ही पृथ्वी दान देऊन टाकली आणि कोकणात निघून गेले, समुद्राकडून पृथ्वी काढली. याच्यावर रक्त सांडलंय, मी राहणार नाही. मग दत्तात्रयांनी परशुरामांना जागृत केलं, कारण त्या क्रोधामुळं शरीर ते क्रोध काढला आणि दत्तात्रयांच्या उपासनेनं सगळे देव परलोकी निघून गेले. पण परशुराम गेले नाही. परशुराम चिरंजीव आहे. अश्वत्थामो बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. 7 चिरंजीवापैकी परशुराम चिरंजीव आहे, म्हणजे आहे इथे भूमीवर. बाकीचे सगळे देव निवडून गेले, पण परशुराम इथे आहे. लक्षात ठेवा, कारण ते चिरंजीव आहे. आणि तुमच्याकडे 75 वर्धापना दिनाला आल्यानंतर त्यांचं नाव घेतो. अश्वत्थामो बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. आपल्या वर्धापनाच्या दिवशी, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी या 7 चिरंजीवांचं पूजन करत जा आणि आपल्या घरामध्ये सनातन धर्म वाढवा. परकीय संस्कृती आणू नका. सनातन धर्माच्या घोषणा देतो आपण, पण आचरणाऱ्यांना मात्र परकीय संस्कृती आवडते. आणि त्या परकीय संस्कृतीचं मोठे दिसले ना, हस्तांदोलन करू नका, हात जोडून नमा. बरोबरीचे दिसले तर हातात हात घ्या, गळा भेट घ्या, पण वंदन कमी करू नका. समाजामध्ये 2 गोष्टी आनंद देणाऱ्या, वंदन आणि चंदन. एक लक्षात ठेवा. किती मनुष्य मोठा झाला तर मोठ्यांपुढे तो नमला की मोठे आशीर्वाद देतात. म्हणून चंदन आणि वंदन हे भारतीय संस्कृतीचं अत्यंत महत्वाचं मुद्दा. पूजेमध्ये सुद्धा चंदन आणि वंदन लागतं. जर चंदन आणि वंदन नसेल तर पूजा कार्य असफल ठरतं. म्हणून सगळ्या समाजाला आज बोधरूपी चंदन लावलंय आणि सगळ्या समाजाला उत्तम प्रकारचा एक बोध, सन्मार्ग मार्गाने संतती वाढवावी एवढीच परशुरामांच्या चरणी इच्छा केली आहे. सगळ्यांच्या घरी आता परशुरामांचे फोटो आहेत. त्या सगळ्या फोटोंना एकच विनंती की हे परशुरामा, आमच्या समाज बांधवांच्या घरी तुम्ही जाऊन बसलेले आहात, तर आमच्या समाज बांधवांचे जे 2 रत्न आहे, एक कन्या रत्न आणि पुत्र रत्न, त्या रत्नांना तुम्ही तुमच्या आशीर्वादानं सदैव सनातन धर्माचं जीवन प्रदान करा. हीच इच्छा आज परशुराम जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवांपुढे ठेवतो आणि माझ्या भाषणाला किंवा आशीर्वचनाला विराम देतो. जय परशुराम, जय जय परशुराम.
तुमचे दोन्ही रत्न समाजामध्ये श्रेष्ठ हो ही परशुराम चरणी विनंती. धन्यवाद दादा. जळगाव शहरच नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी मार्गदर्शन आणि आशीर्वाद याचा जर खऱ्या अर्थाने एन्सायक्लोपीडिया कोणी असेल तर ते म्हणजे परमपूजनीय दादा महाराज. पण आज आपल्या सगळ्यांना एक शिकण्यासारखी गोष्ट पूजनीय दादांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडली. हा एन्सायक्लोपीडिया जेव्हा साष्टांग दंडवत घालतो समाज पुरुषाला तेव्हा रामधारी सिंह दिनकर यांच्या 2 ओळी आवर्जून मला आठवतात, त्या मी या ठिकाणी नमूद करतो. कवी रामधारी सिंह दिनकर म्हणतात की जो शख्स झुककर तुम्हें मिला होगा, जो शख्स झुककर तुम्हें मिला होगा, यकीनन कद में तुमसे काफी बड़ा होगा. हे तत्व पूजनीय दादांनी आज या ठिकाणी मांडण्यामागे, मोठ्या हस्तींच्या विभूतींच्या प्रत्येक कृती मागे एक काहीतरी हेतू असतो. तो हेतू असा असावा, कदाचित दादांचा माझी तेवढी पात्रता नाही, पण कदाचित पूजनीय दादांनी या ठिकाणी आवर्जून आपल्याला दाखवलं, सांगितलं की झुकल्याने कोणीही लहान होत नाही. एवढा मोठा एन्सायक्लोपीडिया जेव्हा साष्टांग दंडवत समाज पुरुषाला घालतोय तेव्हा निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ही चिंतनीय आणि अनुकरणीय बाब आहे. पूजनीय दादांचे बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने मी धन्यवाद देतो की त्यांनी आशीर्वचनाद्वारे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. यानंतर मी विनंती करतो बहुभाषिक ब्राह्मण संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रथितयश आर्किटेक्ट माननीय श्री नितीनजी पारगावकर यांना की त्यांनी कृपया अध्यक्षीय मनोगतातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. माननीय श्री नितीनजी पारगावकर. हॅलो. आपण एक घोषणा आणि जयघोष केला पाहिजे, कारण भगवान परशुराम यांची मूर्ती आता आलेली आहे. जय परशुराम, जय परशुराम. आज मागच्या वर्षाचा अनुभव आणि 2 वर्ष कार्य केल्यावर काय काय बोलू असं झालेलं आहे. पण जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे स्टेजवरची सन्माननीय सर्व सदस्य, माननीय वरिष्ठ मंडळी, समाजातील सर्व बंधू भगिनी, आपण दरवर्षी इथे येतात. दरवर्षी बहुभाषिक ब्राह्मण संघ गेले 16 वर्ष हे सगळं निरंतर करत आहे. ही करण्याची चालना किंवा यापेक्षा प्रत्येक वर्षापेक्षा पुढच्या वर्षी अजून काही चांगलं करण्याची चालना ही फक्त तुमच्यातून येणारे एनर्जी, तुमच्यातून येणारी एकजुटता यामुळे सर्व कार्यकर्त्यांना किंवा आमच्यासारख्या अध्यक्ष ठिकाणी बसलेल्या लोकांना मिळत असते. बहुभाषिक ब्राह्मण संघ जर एक स्ट्रक्चर आहे, मी एक आर्किटेक्ट आहे त्या भाषेमध्ये सांगू इच्छितो की जसं एक स्ट्रक्चर म्हणून जर विचार केला तर त्यामधले जे सळे आहेत किंवा आसारे आहेत ज्याच्याने मजबूती असते त्या स्ट्रक्चरला, ते सर्व आपण समाज बांधव आहात. प्रत्येक समाज बांधव हा महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या पैशाची काय करतो काय याच्याशी काही घेणं देणं नाही. समाजातला एक घटक ब्राह्मण म्हणून तो तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. मी स्वतः भेटताना की मला कुठून काही राग द्वेष हा कुठूनच मिळाला नाही. प्रत्येकाने समर्थन केलं, खूप सारे कॉम्प्लिमेंट दिले की नाही तुम्ही काम चांगलं करताय, अजून चांगलं करा. तुम्ही दिलेल्या समर्थनामुळे, तुम्ही दिलेल्या अभिवादनामुळे, तुम्ही केलेल्या प्रेमामुळे प्रत्येक वेळेस काहीतरी एनर्जी हुरूप येतो. सोबतची असणारी आमची कार्यकर्त्यांची टीम जेव्हा आम्ही बरोबर असतो, आम्ही बरोबर आपल्याला भेटून गाडी देतो, त्यावेळेस आमच्यामध्ये डिस्कशन होतं की कितीतरी अपेक्षा आहेत, कितीतरी समाजाला अजून काही करायची गरज आहे. पण बहुभाषिक ब्राह्मण संघाने ही जी रीत घातली, बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे परशुराम जन्मोत्सव करायची, त्यामुळेच आपण एकत्र आहोत. ही खूप गरजेची गोष्ट होती. हे झाल्याशिवाय तुम्ही पुढचे बदल घडवू नाही शकत. कुठलाही बदल डायरेक्ट करायला गेला तर लोक एकत्र येत नाही, विचार जुळत नाही. पण या एका प्रत्येक किंवा उत्सवाच्या निमित्ताने
आपण एका ठिकाणी जमतो, एकमेकाचे आचार विचार प्रदान करतो किंवा एकमेकाला समर्थन देतो, एकजुटता वाढते. त्यामुळे भगवान परशुराम महोत्सव पहिले महत्वाचा आहे आणि त्यानंतर येणारे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीचे उपक्रम मग त्यानंतर महत्वाचे. उपक्रम हे केलेच पाहिजे, कारण आता बहुभाषिक ब्राह्मण संघ 16 वर्षाचा झालेला आहे. 16 वर्षाचा निरंतर त्यांच्यामध्ये बदल घडत आहेत. आता ती वेळ आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बदल करून समाज उपयोगी उपक्रम केले पाहिजे. त्यामध्ये पहिला उपक्रम आम्ही मागच्या वर्षी विद्यार्थी सहाय्यता निधीचा सुरू केला. त्याला थोडा उशीर झाला. मागच्या वर्षी हळूहळू करत असताना पहिलं स्टेप आम्ही पार केली. त्यामध्ये 1.25 ते 1.5 लाख रुपयाचा निधी आम्ही वाटप केला. त्यामध्ये आपल्या समाजातील शिक्षक वृंद, शिक्षिका यांचं मिळून एक टीम तयार केली आणि आलेल्या गुगल फॉर्म थ्रू जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी होते त्यांच्या गरजेनुसार त्यांना आम्ही डिवायडेशन केलेलं आहे पैशांचं. यावर्षी परशुराम जन्मोत्सवानंतर जेव्हा ठरला वेळ तारीख सगळं ठरली आणि मी समाजातल्या वरिष्ठ लोकांकडे, माननीय लोकांकडे किंवा समाज बांधवांकडे कॉर्नर मीटिंग म्हणा, घरी पत्रिका द्यायला म्हणा, जेव्हा जात होतो तेव्हा प्रत्येकाचं हेच म्हणणं होतं की आम्हाला यात काहीतरी सहयोग करायचा आहे, आम्हाला वेगळी देणगी याची पण घ्या आणि परशुराम जन्मोत्सवाची घ्या. न मागता न सांगता जेव्हा तुमच्याकडनं असं प्रेम, समर्थन, योगदान मिळतं त्यावेळेस आमची ताकद 1 ने 4 पटीने वाढत असते. दादांनी तुम्हाला साष्टांग दंडवत केलं, दादांनी एक वेळेस केलं म्हणजे माझ्याकडून 1 लक्ष वेळेस झालं पाहिजे. इतका मोठा आपला सन्मान आहे. तुम्ही बहुभाषिक संघाच्या पूर्ण शरीरातले धमन्यांमध्ये रक्त आहात. तुम्ही नसाल तर आम्ही निर्जीव निस्तेज असणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही सांगतो की जेवढ्या ब्राह्मण लोकांपर्यंत, ब्राह्मण समाजापर्यंत, बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत, येणाऱ्या तरुण मुलं मुलींपर्यंत हा सगळा मेसेज जाऊ द्या. हा दिवसातून एक दिवस आहे ज्यामध्ये तुम्ही एकत्र या, एका ठिकाणी भेटा, बोला आणि तुमचे काही सजेशन आहे ते जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा आवर्जून सांगा. मला मी बऱ्याच लोकांना म्हणतो की तुम्हाला बोलता येत नसेल तर मला व्हॉट्सअप करा, फोन करा, पण तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही. आपल्या समाजातले काही उच्च विभूषित चांगले लोक आहेत, त्यांच्या व्यवसायामुळे वेळेनुसार ते वेळ देऊ नाही शकत. मी पण होतो एकेकाळी असा. पण आपल्याला एका विशिष्ट स्टेजवर आपल्याला समाजातला एक कार्यभाग घेणं गरजेचं आहे. कोण करणार नाही तर, कारण प्रत्येक वेळेस समाजातली एक घडी, एक स्तर हा वयस्करपणाकडे वळतोय. ते आपल्याला गायडन्सला, सपोर्टला कायमस्वरूपी आहेत. मी स्वतः अध्यक्ष म्हणून तुम्हाला आज प्रॉमिस करतो, येणाऱ्या पुढच्या अध्यक्षांना किंवा टीमला जे काही माझे अनुभव आले, जे काही मी शिकलोय ते निरंतर देत राहील. तुम्ही पण असं निरंतर प्रेम आम्हाला देत राहा अशी मी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. आदि शंकराचार्यांची जयंती मागच्या वर्षी मी सुरुवात केली, कारण जनमानसात, हिंदू समाजात हे आदि शंकराचार्यांचं कार्य समजलं पाहिजे. कारण आताचा युवा वर्ग सोशल मीडिया किंवा त्याच्या स्वतःच्याच विश्वात जास्त रममाण आहे. वाचन कमी झालेलं आहे, सांस्कृतिक प्रोग्राम कमी होतात. अशा प्रोग्रामला मी प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर विचारतो, तुम्हाला मुलं मुली किती आहे, काय करतात, ढोल पथकात या. ढोल पथकात आल्या फायदा काय होईल, एकमेकाच्या ओळखी होतील, दुसरे मुलं काय शिकतायत, मुली काय शिकतायत, देवाणघेवाण होईल. बहुभाषिक मध्ये उत्तर प्रदेशीय, बिहारी किंवा भारतभरातले सर्व, राजस्थानी सर्व लोक आहेत. त्यांच्यातले विचार, त्यांच्यातली बुद्धी कौशल्य व्यापाराबाबतीतचं ते कळेल. ते कशा कशा पद्धतीने एवढं चांगलं व्यवसाय बाहेरून येऊन जळगावमध्ये करतायत, ते आपले मुलं कधी शिकतील. बहुभाषिक ही संकल्पना त्यासाठीच आहे की आपण एकमेकाचे विचार देवाण घेऊन एकमेकाचे चालीरीती ह्या घेतल्या पाहिजे. जे आपल्यात कमी आहे ते दुसऱ्याकडनं घेतलं पाहिजे. मला ते खूप मिळालंय. तुम्ही पण याल, तुम्ही पण बोलाल, तुम्ही पण भेटाल, सगळ्यांशी एकत्र याल तर तुम्हाला पण याचा फायदा होईल. खूप काही बोलण्यासारखं आहे. एक एक अनुभव बोलायला म्हटलं तर वेळ कमी पडेल. पण मला एकच म्हणायचं की माझे कार्यकर्ते, माझी टीम, माझा समाज यांनी जी मला ताकद, यांनी जी मला हिंमत दिली, त्यामुळेच मी जे काही कार्य माझ्या हातून घडलं, प्रभू परशुरामांच्या आशीर्वादाने, दादा महाराजांच्या आशीर्वादाने, माझे सद्गुरू नाना महाराज, माझी आई यांच्या आशीर्वादाने जे काही मला मिळालंय ते खूप काही महत्वाचं आहे. आणि तुमचं प्रेम सगळ्यात महत्वाचं आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाला जर प्रेम नसतं तर मी एकटा काही करू शकलो नसतो. आपण सोबत होतात,
असेच पुढे राहणार आहात. त्यामुळेच हे सगळं चांगलं कार्य अजून घडेल. बहुभाषिक ब्राह्मण संघ अजून वरचे टप्पे गाठणार आहे. अजून काहीतरी बदल घडेल, सामाजिक उपक्रम करेल. प्रत्येक उपक्रमात आपण सामील व्हा, मोठ्या संख्येने या. येत्या 4 तारखेला जसं मी सांगितलं, आधी शंकराचार्यांची जयंती मागच्या वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. ही शक्ती, ही ताकद आशीर्वादाने आणि प्रेमाने मिळते. ती मागच्या वर्षी मिळाली. 2 उपक्रम सुरू झाले. पहिलं रोपटं असल्यामुळे सुरुवात झाली. स्वतः सुशील दादा अध्यक्षस्थानी होते. त्यांचा कायम नेहमी सपोर्ट, प्रेम आम्हाला असतं. यावर्षी 4 तारखेला रविवारी छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे आपले RSSचे संघ प्रचारक जळगावला होते आणि आता आंध्रचे प्रभारी महामंत्री सुनीलजी देवधर सर वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. अध्यक्षस्थानी माजी महापौर दयाशंकर तिवारी नागपूर आपल्याकडे पूर्वी येऊन गेले. फार प्रखर व्यक्तिमत्व आहेत दोघंजण. तर आपण प्रत्येकाने आवर्जून त्या प्रोग्रामला यायचं आहे, त्यांचं संभाषण ऐकायचं आहे. आपला भारत नवीन पद्धतीने कसे वाटचाल करतोय, त्यांनी भारतभर भ्रमण केलंय, त्यांचे अनुभव, भारतामध्ये होणारी जडणघडण बदल हे आपल्याला कळणार आहे. कारण न्यूज मीडिया वारंवार काही गोष्टी दाखवते, काही वेळोवेळी म्हणा दाखवू शकत नाही. आपल्याला ते लाईव्ह किंवा समोरासमोर ऐकायला मिळणार आहे. तर माझी अशी विनंती की आपण त्या प्रोग्रामला जरूर यावं. दुसरं, यावर्षी सुद्धा विद्यार्थी सहाय्यक समितीसाठी आम्ही परीक्षेच्या झाल्यानंतर सुट्टी जसे रिझल्ट डिक्लेअर होतील त्या पिरियडमध्ये गुगल फॉर्म आपल्या सोशल मीडिया व्हॉट्सअप थ्रू सगळीकडे सर्क्युलेट करणार आहोत. आपण गरजेनुसार तो फॉर्म भरावा. आपली सगळी इत्तमभूत माहिती द्यावी. आमची टीम त्याची शहानिशा करेल. आमचे शिक्षक त्यामध्ये त्यांचा केस स्टडी करतील. प्रत्येक विद्यार्थ्यावर तुम्हाला असलेली योग्य मदत, योग्य पद्धतीचा गायडन्स मिळेल याची मी ग्वाही देतो. यावर्षी अजून एक नवीन उपक्रम आला राजेश नाईक यांच्या संकल्पनेतून की आपल्यासारखा बहुभाषिक ब्राह्मण संघाचा उपक्रम जळगावमध्ये होतो. बाकी ठिकाणी काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी होतो नाही माहिती नाही. प्रत्येक तालुक्याला संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या प्रभू भगवान परशुरामांची एवढी मूर्ती सेम तशीच आणि अमरावतीचे जिराफे यांच्याकडून बनवलेली अतिशय सुरेख मूर्ती आपल्याला द्यायची आहे आपल्या मंडळासाठी. फक्त नियम अटी असे असतील की आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा आम्ही साजरी करतो त्या पद्धतीने प्रोटोकॉल प्रमाणे तुम्हाला ही मिरवणूक दरवर्षी काढली गेली पाहिजे. सांगायला आनंद वाटतो. 13 मधल्या 9 तालुक्यांनी कन्फर्मेशन दिलं. आम्ही कामाला लागलो. मूर्त्या तयार झाल्या योग्य वेळेला. म्हणजे आपल्याला माहिती, ज्या दिवशी रक्तदान होतं रविवारी, त्या दिवशी दुपारून या मूर्ती वितरण समारोह झाला आणि प्रत्येक मंडळ अत्यंत आनंदाने आलं. त्यांनी मूर्ती पाहिल्यानंतर अक्षरशः की ह्या मूर्तीकडे पाहून आम्हाला असं वाटतं की याच्यापेक्षा आमच्याकडे आजपर्यंत काही न करू शकल्यामुळे याच्या पुढच्या वर्ष आणि याच्यानंतर अनेक वर्षामध्ये आम्ही खूप जास्त पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रभू परशुरामांची जन्मोत्सव यात्रा काढू आणि सांगायला आनंद वाटेल की इथून निघाल्या मूर्त्या ठिकठिकाणी त्यांच्या गावाला पोहोचतोपर्यंत त्यांच्या चौकात तेव्हा लागणाऱ्या गावामध्ये खूप मोठ्या पद्धतीने स्वागत झालं. त्याचे व्हिडिओ त्यांनी आम्हाला पाठवले. खूप आनंदमय वातावरण होतं आणि 9 तालुक्यांमध्ये बहुभाषिक ब्राह्मण संघ अशा पद्धतीने ऍक्टिव्हेट झाला, कार्यक्रम करतोय, त्यांच्याशी जुळतोय आणि ब्राह्मण एकता संघटित होते. हे मला सांगायला आनंद वाटेल. या सगळ्याची एनर्जी तुम्ही लोकच आहात. तुमच्याशिवाय काहीच नाही. सर्व श्रेय तुमचं आहे. मी अध्यक्ष म्हणून नाममात्र आहे. आईने मला छोटीशी गोष्ट सांगितली होती. मी ऑस्ट्रेलिया शिकायला जाताना ती सांगतो तुम्हाला आणि ती मला खूप कामात आली या ठिकाणी की बेटा तीळ आणि गुळ हे कसे म्हटलं मला कळालं नाही. म्हणे गुळ गोड आहे आणि ती छोटी असते, पण ती जेव्हा गुळाबरोबर मिळते तेव्हा त्याची चव वेगळी बदलते. समाजातला एवढा नागरिक, एवढा मोठा समुदाय हा केळीसारखा आहे पण खूप महत्वपूर्ण आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते हे गुळासारखे राहायचा प्रयत्न करतात. प्रत्येक केळीला जवळ घ्यायचा प्रयत्न करतात, जोडायचा प्रयत्न करतात. नजर चुकीने काही होत असेल तर जाहीर मी सर्वांसमोर आज मनाने माफी मागतो की आमच्या कार्यकारिणीतून काही चुका झाल्या असतील, ते नजर चुकीने असतील एवढंच मी सांगू इच्छितो.
आणि येणाऱ्या वर्षात तुमचं प्रेम असंच अखंड बहुभाषिक ब्राह्मण संघात राहो हीच विनंती करतो. जय श्रीराम, जय परशुराम. धन्यवाद नितीनजी. माननीय खासदार स्मिताताई वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात माननीय ताईंचं स्वागत करूया. एक सूचना आहे सगळ्यांना की तरुण भारतची जी विशेष पुरवणी आज या ठिकाणी जिचं विमोचन झालं ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, किंबहुना पोचली देखील असेल. जर कोणाला मिळाली नसेल तर त्यांनी कृपया स्टॉलवरून ती पुरवणी न चुकता घ्यावी आणि आपल्या संग्रही ठेवावी. यानंतर मी विनंती करतो बहुभाषिक ब्राह्मण संघ महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वृंदाताई भालेराव यांना की त्यांनी कृपया आपल्या मनोगतातून आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी संवाद साधावा. माननीय सौ वृंदाताई भालेराव. जय परशुराम, जय परशुराम. उपस्थित मान्यवर श्रीयुत दादा महाराज आणि समाजावर निखळ प्रेम करणाऱ्या माझ्या समाज बंधू आणि भगिनींना जय परशुराम. बहुभाषिक अर्थात विविध प्रांतातून आलेले वेगवेगळ्या भाषा बोलणारे परंतु निव्वळ ब्राह्मण या एका धाग्याने आपण सगळे जोडले गेलो आहोत आणि संघटित झालेल्या या शक्तीला वंदन करते. आणि आज अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला आपण जमलेलो आहोत. कधीही क्षय न होणारी अशी ही तिथी म्हणजेच अक्षय तृतीया. याप्रमाणेच कधीही क्षय न होणारी आपली ब्राह्मण समाजाची एकी ही दिवसेंदिवस वृद्धिंगत होणार यात शंकाच नाही. अहम ब्रह्मास्मी या उक्तीप्रमाणे आपल्या बुद्धी सामर्थ्याने सृष्टी निर्माण करण्याची शक्ती असणारा आपला ब्राह्मण समाज, तसेच याज्ञिकी करणारा आपला ब्राह्मण समाज, शास्त्रविद्या पारंगत असलेला आपला ब्राह्मण समाज आणि आज काळाच्या गरजेनुसार शास्त्रासोबत शस्त्र देखील धारण केलेला हा आपला ब्राह्मण समाज आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण ताठ मानेने वावरतो ते केवळ आपल्या बुद्धी सामर्थ्यानेच. आणि त्याच बळावर आपण आज शक्ती प्रदर्शन करीत आहोत. आता गरज आहे ती केवळ संघटित होण्याची. आणि दरवर्षी आपण परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने संघटित होत असतो. या निमित्ताने सगळ्यांचे एकमेकांशी संवाद होत असतात आणि खूप खेळीमेळीचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होत असते. सगळे मिळून पुन्हा एकदा जयघोष करूया, जय परशुराम. आज या ठिकाणी मला कौतुक करावेसे वाटते ते ढोल पथकाचे, लेझिम पथक आणि टिपरी पथकाचे. या सगळ्यांनी 15 दिवस रोज अथक परिश्रम केले, सराव केला. पण जेव्हा पहलगामला झालेल्या हल्ल्यानंतर आमच्या सगळ्या तरुण पिढीने देखील आनंदोत्सव साजरा न करता शांततेने आपल्या संघटित शक्तीचे प्रदर्शन करण्याच्या निर्णयाला संमती दर्शवली. म्हणजेच आपण येथे पुन्हा एकदा दाखवून दिले की बुद्धीसोबत शस्त्र, शास्त्र आणि त्याचबरोबर ब्राह्मण समाज हा संयमाचे देखील प्रतीक आहे. हे आज आपण आपल्या कृतीतून संपूर्ण समाजासमोर दाखवून दिले आहे. त्याबद्दल मी या सगळ्या पथकांचे मनपूर्वक कौतुक करते आणि मला तुम्हा सगळ्यांचाच देखील अभिमान वाटतो. आज या जन्मोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परशुराम दूतांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांचे, तसेच आपले बंधू देखील आपली नोकरी कामाचे व्याप सांभाळून जे 15 दिवसापासून येथे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत त्यांचे
आणि त्यांना या सगळ्या साथ देणाऱ्या अशा माझ्या भगिनींचे देखील मी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे आपल्या दातृत्वाच्या जोरावर धनसंचय करून सर्व दानदात्यांनी देखील आम्हाला मोलाचा हातभार लावलेला आहे, मी त्यांचे देखील आभार मानते। थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार दिलेल्या दानामुळे परशुराम जन्मोत्सवाला हातभार लागत असतो। आज माझ्या सगळ्या मैत्रिणींनी आपली कौटुंबिक जबाबदारी, काहींनी नोकरी सांभाळून आपापल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत, या सगळ्या सख्यांची मी आभारी आहे। घरातील स्त्री जेव्हा बाहेर पडून समाजासाठी पाऊल उचलते त्यावेळेस आपोआप तिच्या कुटुंबाला समाजसेवेत आणत असते, त्यामुळे या स्त्रीच्या रूपाने संपूर्ण कुटुंबाचा हातभार या समाजसेवेसाठी लागलेला आहे असं मी मानते। त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या बंधू भगिनी आणि त्यांच्या कुटुंबाची देखील मी ऋणी आहे। 27 तारखेला आपले रक्तदान शिबिर संपन्न झाले, त्यात देखील आपल्याला 53 रक्तदाते उपलब्ध झाले आणि धनसंचयासोबतच रक्तसंचय देखील झालेला आहे। ही खूप गौरवाची गोष्ट आहे। समाजात ज्या गोष्टींची गरज आहे ती आपण समाजाला देतो आहोत। आपण कुठल्या कुठल्या रूपाने समाजाचा उतराई होत असतो। आपल्याला अशा प्रकारे आपला एकत्रितपणा आपण कायम ठेवूया। आज इथे तरुण भारतचे संपूर्ण टीम आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या आवृत्तीचं अनावरण इथे केलेलं आहे, तर मी तरुण भारतचे देखील आभार मानते आणि तुमच्या दानदात्यांचे परत आभार मानते। अनावधानाने ज्यांची देणगी देण्याचं राहून गेली असेल अशांसाठी आज सुद्धा इथे आपण देणगी स्टॉल उपलब्ध करून दिलेला आहे, तेथे जाऊन देणगी देऊ शकतात। आमच्या महिला मंडळाची सदस्यता नोंदणी देखील इथे चालू आहे, तिथे पण आपण जाऊया आणि नोंदणी करूया। आपली ही 2 वर्षासाठीची नोंदणी असते आणि अशा रीतीने आपला एकत्रितपणा आपण कायम ठेवूया। आपली संघटित शक्ती अशीच अक्षय ठेवण्याचा निर्धार करत मी आपला निरोप घेते। जय परशुराम। धन्यवाद वृंदाताई। यानंतर भगवान परशुराम जन्मोत्सवाचा आज आपण 16वं वर्ष साजरा करतोय। 16 वर्षाचा हा प्रवास ज्यांनी दरवर्षी पाहिला, अनुभवला आणि इथपर्यंत हा रथ आणला, किंबहुना या बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष असं आपण त्यांना जरी म्हणत असलो तरी त्यांनी कायम एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम केलं, करतायत आणि मला खात्री आहे की ते पुढेही करतील। असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष माननीय श्री श्रीकांतजी खटोळ यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी 2 शब्द मांडावेत। जय परशुराम, जय जय परशुराम। व्यासपीठावर विराजित आदरणीय हबप दादा महाराज जोशी यांचे चरणी वंदन। आज आपल्यामध्ये आपल्या जळगावच्या लाडक्या खासदार स्मिताताई वाघ या देखील आलेल्या आहेत। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी जळगाव शहरातील सर्व ब्राह्मण समाजाच्या समाज मंडळांचे अध्यक्ष, या कार्यक्रमाला बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या परशुराम जन्मोत्सवाला ज्या लोकांनी सगळं हातांनी मदत केली असे सगळे दानशूर नेते, सगळे पदाधिकारी, सगळे बंधू भगिनी, सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो। आपण यंदा भगवान परशुराम जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू केली होती। सुमारे 1 महिना तयारी झाल्यानंतर असं अचानक एक बातमी आली का भारताचा जो शिरस्त्राण आहे, जो काश्मीर आहे, जो भारताचा शिर आहे, तिथे आतंकवाद्यांनी पहलगाम येथे आपल्या 26 हिंदू बांधवांची निर्घृण हत्या गोळ्या घालून केली। दुःख या गोष्टीचं आहे की त्यांनी धर्म विचारून गोळ्या केली, जे हिंदू असतील त्यांना मारलं आणि बाकीच्यांना त्यांनी सोडून दिलं। हिंदूंची ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे। दररोज काही ना काही प्रसंग कुठे कुठे होत राहतात।
हिंदू संघटित होण्यासाठी सगळे लोक बोलत आहे, आपण हिंदू संघटित होतच आहोत आणि व्हावंच लागेल, याची शिवाय पर्यायच नाही. तर त्या सगळ्या बांधवांना श्रद्धांजली देण्याची एक सगळीकडे आक्रोश होता, सगळीकडे आक्रोश मोर्चे निघत. अशामध्ये आपण बहुभाषिक ब्राह्मण संघाने वाजत गाजत निघू नये अशी संकल्पना आपल्या लहान लहान मुलांनीच मांडली. आपल्या ज्या ढोल पथकातील मुलं आहेत त्यांनीच म्हटले की आम्ही अशा प्रकारे कसे काय वाजवू शकतो. अशी दुर्दैवी घटना झालेली आहे आणि मला सांगायला खूप असं त्यांच्यावर खूप मला अभिमान वाटतो का त्यांच्याकडून ही बातमी आली, त्यांनी लागलीच त्यांच्याकडून सुरुवात करून एक चांगला निर्णय घेतला. सर्वात आधी मला वाटलं की उपस्थिती खूप कमी राहील, कारण ढोल नाही, ताशे नाही, लेझिम नाही, टिबरी पथक नाही, काहीच नाही, कोणतेच पथक नाही. आपल्याकडे 2-2, 3-3 ढोल पथक असतात. ढोल पथकच नाही तर मग लोक येणार कुठे, त्यांचं मनोरंजन कुठे होईल. मनोरंजन नाही तर लोक येणार नाही असं मला वाटत होतं. मात्र लोक मनोरंजनासाठी नाही, आपण खरोखर एकजूट होण्यासाठी येतो हे आपण सगळ्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. मला अभिमान वाटतो का ज्या वेळेला टावर पासून नेहरू चौकापर्यंत संपूर्ण रस्ता हा सगळ्या बहुभाषिक ब्राह्मण बंधू भगिनींनी भरलेला होता आणि शोभायात्रा ही पूर्णतः यशस्वी होती. काही उपस्थिती कमी आहे, मात्र आपल्या सगळ्यांमधला होश होता, जोश होता आणि सगळ्यांमध्ये त्या घटनेबद्दल रोष देखील होता आणि सगळ्यांनी एकजूट होऊन चांगल्या प्रकारे आज जे प्रदर्शन केलेलं आहे त्या प्रदर्शनाबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. दादांनी उपस्थितीबद्दल तर साष्टांग दंडवतच दिलेला आहे, तर मी साष्टांग दंडवत तर देतोच. आणि आज जे प्रदर्शन केलेलं आहे आपण, हे प्रदर्शन जळगाव शहरामध्ये प्रत्येक नागरिकाने अनुभवलेले आहे. एक एवढी चांगली मिसाल म्हणजे ब्राह्मण समाजाने सगळीकडे प्रदर्शित केलेली आहे. सगळ्यांना आपला एक चांगला आदर्श घ्यावा लागेल अशी आपण एक चांगली आज कार्य केलेलं आहे, याचा सगळ्यांना अभिमान आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी देखील ज्या वेळेला इथे आतमध्ये आले त्यावेळेला देखील सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आज आपण जे कार्य केलेलं आहे, मला वाटतं की आपण देशभक्तीसाठी काहीतरी मोठं कार्य केलेलं आहे. आपल्या देश बांधवांबद्दल जे काही अत्याचार झालेले आहेत त्याला आपण काहीतरी चांगला रोष व्यक्त करू शकलो. जर नेहमीप्रमाणे शोभायात्रा निघाली असती तर आपल्या मनामध्ये तरी कुठेतरी ते गोष्ट राहिली असती. दादा महाराजांनी अशी वचनातून अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. दादा महाराज आम्हाला नेहमी सतत आम्ही ज्या वेळेला भेटायला जातो तेव्हा समाजामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी ज्या निर्णयाचे असे प्रकार आता नवीन नवीन घडायला लागलेले आहेत त्याबद्दल दादा आमच्याकडे सदैव चिंता व्यक्त करतातच. दादांच्या मध्ये समाज ज्या वेळेला एकत्रित होतो तो समाजाला काहीतरी शिकवण दादा महाराजांकडून मिळावी याकरता आवर्जून दादा महाराज दरवर्षी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करतात. अशी वचनातून मी एक गोष्ट मांडू इच्छितो फक्त या ठिकाणी. समाजामध्ये फिरताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. आपल्याच निर्णयामुळे सामाजिक समतोल बिघडतो, तो सामाजिक समतोल बिघडतो आणि त्याची कटू फळे आपल्याला भोगावी लागतात. अशा प्रकारची कटू फळे भविष्यात कधीही भोगायला लागू नये म्हणून सामाजिक स्तरावरून काहीतरी चांगले निर्णय व्हायला पाहिजे. म्हणून काही निर्णय चांगले होण्याकरिता मी काही गोष्टी मांडणार आहे. मागच्या दशकामध्ये आपण पाहिलं की स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहे. त्या स्त्री भ्रूण हत्याच्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आणि मुलींची संख्या कमी होऊन एवढा मोठा फरक निर्माण झाला की अनेक मुलांना आजही लग्नासाठी मुली मिळत नाहीये. हा खूप मोठा सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे आणि यामुळे अनेक फळं समाजाने भोगलेली आहे. आताचा जो मी म्हणेल का मुली लग्न करण्यामध्ये मुला मुलींचे किंवा ज्या वेळेला आम्ही वधूवर परिचय वेळा घेतो तेव्हा मुलींची संख्या कमी असते, त्यामुळे मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. या मुलींच्या अपेक्षा वाढल्याने त्यांना जसे मुलं वर हवे आहे तशी वर समाजामध्ये संख्या कमी आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टी अशा विचित्र घडायला लागलेल्या आहेत समाजामध्ये
का ज्या इथून व्यक्त करता येणार नाही मला. असाच एक असमतोल एक बाबतीमध्ये अजून होतोय. आपण मागच्या 2 दशकापासून हम दो हमारे दो, आता हम एक हमारे एक अशा प्रकारचे आपण निर्णयामध्ये पोहोचलेलो. काही लोक तर हम दो हमारा कोई नाही असे प्रसंग निर्माण झालेले आहेत आणि हा खूप मोठा सामाजिक असमतोल निर्माण करतोय. हा निर्माण होणाऱ्या सामाजिक असमतोलमुळे येणाऱ्या 20-25 वर्षामध्ये प्रचंड कडवी फळे, विषारी फळे आपल्या पुढच्या पिढींना भोगावी लागणार आहे. तर हा सामाजिक असमतोल होऊ नये म्हणून जनजागृती सामाजिक स्तरावर खूप आवश्यक आहे. सगळ्या समाजाच्या माध्यमातून यावर काम सुरू आहे. तर बहुभाषिक ब्राह्मण संघाकडून या वर्षीपासून ज्यांना 3रं अपत्य होईल त्या 3रं अपत्य होणाऱ्या व्यक्तीला 51,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. आपली संख्या वाढवणं खूप आवश्यक आहे. तिकडे अल्लाच्या मेहरबानीने जोरदार अशी लोकसंख्या वाढते आणि ती वाढणारी लोकसंख्या तो भस्मासूर लोकसंख्येचा किंवा या आपल्या अशा संकुचित विचाराच्या हम दो हमारे दो हम दो हमारे एक वाले जे संकुचित विचारसरणीच्या आणि यांनी आपले कुटुंब लहान करून टाकलेले आहे. बुवा आत्या काका मामा सगळे त्याचे गायब होऊन गेलेले, फक्त तो आणि त्याचे आई वडील असे कुटुंब झालेले आहेत. एकटा मुलगा आणि एकटा मुलगा त्याचे आई वडील त्यांना कोणी बघायला तयार नाही. मुलगा नोकरीला गेला तर त्याला कोणी खायला देत नाही अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती व्हायला नको. आपली संतती वाढवा. माझ्या वडिलांना 6 भाऊ बहीण होते. त्याच्या वडीलच्या त्यांच्या पूर्वीच्या जितके पण पिढी होते सगळ्यांना 6 भाऊ बहीण कमीत कमी होते. त्यांचे 8 प्रत्येक घरामध्ये 8 कोणाला 10 अशी अपत्य होती आणि अशी अपत्य असूनही आम्ही 6 भाऊ बहीण होतो. फक्त ह्या मागच्या 30-35 वर्षांमध्ये हम दो हमारा एक असं सुरू झालेलं आहे. आणि विशेष सांगतो यामध्ये महिलांचा सहभाग जास्त मोठ्या प्रमाणात पाहिजे. आपले कुटुंब सीमित करण्याकरिता महिलांनी कोणतीही कृती करू नये. खरोखर गंभीर गोष्ट आहे. तर या गंभीर गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे सामाजिक समतोल बिघडू देऊ नका याची मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या व्यासपीठावरून. आणि ही तीव्रतेने जाणवणारी गोष्ट जी आहे या सगळ्या चिंतेच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर व्यक्त करतोय. आपण दरवर्षी मागच्या 16 वर्षापासून बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या परशुराम जन्मोत्सवासाठी आपण एकत्रित होतो. वर्षातून एकदा एका ठिकाणी सगळा समाज संघटित होतो. खूप आनंद वाटतो. मागच्या 16 वर्षापासून लागोपाठ यशस्वीरित्या आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहे. तर या कार्यक्रमाला येणारा सगळा जो समाज आहे, समाज जो संघटित होतो, एकत्रित होतो, सगळ्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो. अध्यक्षांनी, महिला अध्यक्षांनी आणि आपल्या नितीनजी पारगावकरांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत. मला फक्त एकच मुद्दा मांडायचा होता आणि जी घोषणा करायची होती ती समाज बहुभाषिक ब्राह्मण संघाकडून राबवण्यात येणार होती तीच मला मांडायची होती. मी मांडलेली आहे. सगळ्यांनी दरवर्षी यापुढेही 16 वर्षे तर आपण झालेली आहेत. आपण यापुढेही सातत्याने अशीच उपस्थिती द्यावी. अशीच उपस्थिती देऊन सगळ्यांनी संघटित होऊन आपली संपूर्ण रस्त्यावर एकजूट दर्शवावी. जे रस्त्यावर बनणारे जे लोक आहेत त्यांनी तोंडात बोटं घातली पाहिजे, अशी आपण एकजूट दर्शवली पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आहे. आपल्या जळगावचे आमदार राजूमामा भोये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. कृपया सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे आणि मी माईक सुपूर्द करतो. जय पत्र. धन्यवाद श्रीकांतजी. आपले जळगाव नगरीचे, जळगाव मतदारसंघाचे, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय श्री राजूमामा भोये यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय आमदार आणि माननीय खासदार हे दोघंही महत्वाची मंडळी आज या ठिकाणी आपल्यात उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि हर्षोल्लासाचा क्षण आहे. पुनश्च एकदा या दोघेही मान्यवरांचं मी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. कार्यक्रम पुढे नेत असताना यानंतर मी विनंती करतो सामूहिक प्रार्थना समितीच्या सगळ्या भगिनींना की त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यावं. भगवान परशुरामांच्या प्रार्थनेसाठी
सामूहिक प्रार्थना समिती जी आहे त्या सगळ्या भगिनींनी या ठिकाणी यावं. त्या सामूहिक प्रार्थना या ठिकाणी सादर करतील. ही प्रार्थना सादर होत असताना भगवान श्री परशुरामांचं पूजन यानंतर केलं जाणार आहे. ते पूजन पुरोहित मंडळाद्वारे केलं जाईल. पण तत्पूर्वी मी विनंती करतो सामूहिक प्रार्थना समितीच्या सगळ्या महिला सदस्यांना, भगिनींना की त्यांनी कृपया भगवान परशुरामांच्या सामूहिक प्रार्थनेसाठी व्यासपीठावर यावं. भगवान परशुरामांची प्रार्थना सामूहिक प्रार्थना समितीद्वारे आपल्या सगळ्या भगिनींच्या माध्यमातून. एक विनंती आहे, आपले व्यवस्थेतले कोणी 4-5 कार्यकर्ते असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी यावं. विनंती आहे. पूजनीय दादा महाराजांसाठी जो आपण या ठिकाणी सोफा जे आसन ठेवलेलं होतं ते इथून हलवायचं आहे दुसरीकडे. व्यवस्थेतल्या 4 ते 5 कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया हा सोफा शिफ्ट करण्यासाठी या ठिकाणी यावं. अरे मग तू ये ना आतमध्ये विचारतो काय याच्या थांब सरक रे बाबू. नावा त्याला खाली पाय ठेवून त्याच्यावर काय म्हणते म्हणे काय फोन आणू सेल बरं बरं ठीक आहे.
अशा या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने जर जोश आणि उत्साह आपला सगळ्यांचा जर द्विगुणित शतगुणित झाला असेल तर तो या सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून मी या सगळ्या भगिनींना बहुभाषिकच्या वतीने धन्यवाद देतो की त्यांनी हा उत्साह शतगुणित केला. मी बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगावच्या वतीने विनंती करतो आपले लाडके आमदार माननीय श्री राजू मामा भोळे यांना की त्यांनी कृपया या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय श्रीराम. भगवान परशुरामाला वंदन करून आज आपल्या या परशुराम जयंतीच्या निमित्ताने आदरणीय आताच आपल्या सगळ्यांचे परमपूज्य दादा महाराज जोशी आताच गेले. आदरणीय आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई, आदरणीय सुशील दादा अत्रे, आदरणीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष नितीनजी पारगावकर, आदरणीय श्रीकांत भाऊ कटोड, वृंदावनची ताई भालेराव व सन्माननीय सर्व व्यासपीठ तरुण भारतची सर्व टीम, इकडे सन्माननीय सर्व समोर बसलेले पृथ्वीवरती देव देव्या माता बंधू भगिनी सर्व मित्रांनो, मला वाटतं आज देव्या म्हटलं म्हणजे सर्व आलं त्याच्यात, देवी म्हटल्यानंतर आलं सर्व करूया. मला वाटतं आज खरं मला यायला उशीर झाला, मुंबईला होतो आणि आत्ताच रात झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आज या भगवान परशुराम जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज खरं पाहिलं असेल तर श्रीकांत भाऊने आमचं बोलणं चालू होतं दादा किंवा संघटित झाली होत आहे. मी म्हटलं संघटित झाल्याचे निर्णय आम्ही समोर दिसतोय, संघटित झाल्याचे. आणि मला वाटतं हे खूप आपल्या देशासाठी नक्कीच गरजेचं आहे. आणि आज बघत असाल तर असं म्हटलं जातं की हिंदू समाज संघटित होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही आमची परंपरा, जी आमची भारतीय परंपरा, जे संस्कार आणि संस्कृती मला टिकवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर आपल्या ब्राह्मण समाजाचं मोठं त्याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे. आणि आज सुद्धा आम्ही छोट्या मोठ्या मंदिरात जात असाल तर जी पूजा पाठ होते ती पूजा पाठ बघून नवीन युवक येतात आणि मला वाटतं ते संस्कार आणि संस्कृती टिकवण्याचं काम आज सुद्धा आमचे सर्व मंदिरातले पुजारी करत असतात. आणि या माध्यमातून मला वाटतं आपल्या समाजाचं मोठं योगदान राहिलेलं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो. मी आपल्यातला घटक म्हणून ज्या ज्या वेळेला काही सामाजिक जबाबदारी असतील तर मग धनाने मला वाटतं आपल्या सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. खरं आम्ही पाहिलं असेल तर आमचा नारा हिंदुत्व आणि आमची संस्कृती आणि हिंदुत्व आम्हाला काय सांगतं. हिंदुत्व म्हणजे काय जर पाहिलं असेल तुम्ही, जहा ठाकूर ऋषी बने वो हिंदुत्व, जहा सम्राट भिक्षुक बने वो हिंदुत्व, जहा चरवाया सम्राट बने वो हिंदुत्व, जहा नार्या योद्धा बने वो हिंदुत्व, जहाँ बालक तपस्वी बने हिंदुत्व, जहाँ पशु व वृक्ष पूजे गए, जहाँ मूत्रों को जल पिला गया वो हिंदुत्व. आपल्या हिंदू धर्माने मला वाटतं आपल्याला ही व्याख्या दिलेली आहे की या देशाची, या समाजाची सेवा करण्याचं काम. मला वाटतं दोन आईचं आपण पूजन करतो. एक जन्म देणारी आई की ज्याच्या कुशीतून आपला जन्म होतो, दुसरी धरती माता की ज्याच्या कुशीत आपण सर्व समावेश होतो. मला वाटतं ह्या दोघी मातेचा आपल्याला सगळ्यांना ऋण, सगळ्यांना फेडण्याची मला वाटतं सगळ्यांचं गौरवप्राप्त धर्म आहे. म्हणून आपण मला वाटतं आपल्या धर्माबरोबर आपल्या देशाची सुद्धा सेवा कशी होईल हा प्रयत्न मला वाटतं तुम्ही आपण सर्व करण्याची नक्कीच आवश्यकता आहे. आपण सर्व करतोच आणि धर्माची सुद्धा जनजागृती होतेच आहे. पण याच्यापेक्षा जास्त जाऊन मी आज सतत म्हणतो की आपल्याला एखाद्याची जर स्पर्धा करायची असेल तर त्या स्पर्धा करत असताना समोरचा मग तुम्ही शिक्षणाचे असेल, व्यवसायाचे असेल, धर्माचे असेल, राजकारणाचे असेल, की आमच्या विरोधातल्या चांगले गुण काय त्याच्यामध्ये, हे गुण अगोदर आमच्यामध्ये आहे का नाही, हे जर आल्याशिवाय आम्ही त्याच्याशी जिंकू शकत नाही. मला वाटतं ते सुद्धा आम्हाला घेण्याची आवश्यकता आहे. एक जुटीने मला वाटतं आपल्या देशासाठी, धर्मासाठी, कारण देव, धर्म आणि राष्ट्र या तीन गोष्टी मला वाटतं आपण सर्व एक जुटीने लढूया. याच खरं पाहिलं असेल तर असं म्हटलं जातं की एक गोष्टीचं नक्की मी जे एका ठिकाणी वाचलं होतं की जे दृष्टी से क्षमा करते वो श्रीराम है,
जो दुष्टों को योग्योचित दंड कर दे वो परशुराम है. मला वाटतं कारण ज्या ज्या वेळेला पूजलं जातं पण संताप आला तर मला वाटतं आम्ही किसीचे कम नाही हा सुद्धा संदेश मला वाटतं देण्याचं काम आपण नक्कीच करण्याचा एक प्रयत्न करूया. पुन्हा सगळ्यांना परशुराम जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा आपण तिसऱ्यांदा ताई आणि आपण आम्हाला सेवे करण्याची संधी दिली म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आपण असेच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यावे. प्रामाणिकपणे मला वाटतं आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला सेवक म्हणून मला वाटतं सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. भविष्यात सुद्धा असंच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यावे ही नम्रपणे विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम. एक मागच्या वर्षीचा प्रसंगी सांगतो. मागच्या वर्षी इलेक्शनची धामधूम होती. जळगावला नितीनजी गडकरी आले होते. नितीनजी गडकरी आले त्यावेळेला त्यांना आपलं दरवर्षी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे परशुराम जन्मोत्सव जो आहे तो बालगंधर्व मध्ये होतो. बालगंधर्व मध्ये जाताना दाणा बाजारातून आल्यावर मग त्या मधल्या गल्ल्या गोळीतून आपण बालगंधर्वापर्यंत जायचो. सगळ्यांची अशी इच्छा होती की आपला एवढा मोठा समाज एकत्रित होतो तर हा एकत्रित होणारा समाज हा मुख्य रस्त्यावरून जायला पाहिजे. म्हणून आपण त्याकरिता जीएस ग्राउंडची निवड केली. जीएस ग्राउंडची निवड केली. जीएस ग्राउंडवर आपण कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी आपली सगळी तयारी झाली. अचानक गडकरीजींचा दौरा इथे जळगावला झाला आणि जळगावला दौरा होऊन त्यांना मैदानाची गरज होती. तर त्यावेळेला मामांनी आपल्याला विनंती केली का तुम्ही समाजाचा कार्यक्रम जो आहे हा दुसऱ्या ठिकाणी आपण घ्यावा. तर आपण खानदेश लॉनवर हा कार्यक्रम घ्यावा कारण आम्ही खानदेश लॉनवर सभा घेऊ शकत नाही. खानदेश लॉन आम्हाला सुटेबल नाही. तर तुम्ही जेल ग्राउंडवर सभा होईल आणि तुम्ही खानदेश लॉनवर घ्यावा. तर मामांना सांगितलं. मामा ते तर ठीक आहे मात्र पैसे कोणतेही घ्यायचे म्हणे. पैशाची चिंता करू नका म्हणे. परंतु म्हटलं आम्ही तर आजपर्यंत बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या परशुराम जन्मोत्सव समाजा वेळेला ब्राह्मण समाजाच्या व्यतिरिक्त कोणाकडून आपण देणगी घेतलेली नाही 1 रुपयाची आजपर्यंत. सगळ्या ब्राह्मण समाजात एकत्रित होऊन सगळे देणगी गोळा करून आपण हा जन्मोत्सव साजरा करतो. मामा म्हणे मला बी तुमचं ब्राह्मण समजा म्हणा. आता मामा तुम्ही आम्हाला नियुक्त केलं. मग मामाने त्यावेळेला या मानसिक पैसे भरले होते. हे आपले रेकॉर्ड आहे कोण चालू झाली ना. तर त्यावेळेला झाले. मात्र समाजाच्या लोकांनी पाहिलं की आपली जी शोभायात्रा होती ती शोभायात्रा दाणा बाजारातून येऊन ज्यावेळेला टावरकडे आली. टावरकडे येऊन मुख्य रस्त्याने ज्या वेळेला ती इथे आली तर सगळेजण एकदमच खुश होऊन गेले. म्हणे ही आपल्यासाठी सगळ्यात चांगली सुटेबल जागा म्हणे. आता आपल्याला दरवर्षी म्हणे हीच जागा पाहिजे हीच जागा पाहिजे. तर पैसे कुठून येणार म्हणे. मामा बोलले की मी तुमचा तर असं सगळ्यांनी सांगितलं. म्हटलं आहे तर खरी. मामांकडे गेलो. मामांनी पण आपल्याला होकार दिला आणि आपली चिंता मिटली. तर ही सगळ्यात मागणी लावून आहे. मात्र मामांचं सहकार्य आपल्याला आहे. हा बरोबर आहे ना. तर या लॉन करिता मामांचं आपल्याला दरवर्षी योगदान मिळणार आहे. म्हणून आणि मामाने सांगितलं की आपलाच प्रतिनिधी आहे. मला पण तुम्ही ब्राह्मण समजा म्हणे. काही तुमचाच बहुमत आहे. म्हणून आपण मामांकडून ती सेवा स्वीकारली आणि मामा देखील आपल्यासाठी सदैव तत्पर असतात. म्हणून मामासाठी देखील आपण एका रात्रीमध्ये सदैव तत्पर असतो. मामा तुम बोलेंगे उधर हम, जिधर मामा उधर हम, अशी परिस्थिती आहे. तर मामाचे खूप खूप धन्यवाद. आपण सगळेच जण या बाबतीत खरोखर फॉर्च्युनेट आहोत, सुदैवी आहोत की प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यदक्ष असे माननीय खासदार आणि माननीय आमदार आपल्या सगळ्यांना लाभलेले आहेत. आणि आज ते आपले म्हणून पूर्ण वेळ आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करून त्यांना हे जाणवू द्या की आपण कुठे ना कुठे हे बाय हार्ट कन्सिडर करतोय आणि आपण त्यांना रिस्पेक्ट करतोय. यानंतर राष्ट्रनिष्ठा, विचारधारेशी बांधिलकी आणि पक्षनिष्ठा याचं मूर्तिमंत उदाहरण ज्यांनी आपल्या समोर त्यांच्या कृतीतून घालून दिलं
त्या माननीय खासदार स्मिताताई वाघ यांना मी विनंती करतो बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने की त्यांनी कृपया या ठिकाणी आपल्याशी संवाद साधावा. माननीय खासदार स्मिताताई वाघ. परमपूजन परशुराम जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे त्यांनी एकत्रित केलं, संघटित केलं ते श्रीकांत खटोळ, सन्माननीय आमचे सुशील दादा, या ठिकाणी आमचे सगळ्यांचे लाडके सन्माननीय राजमामा भोळे. मामा मी म्हणत होती की लाडक्या बहीण म्हणा, की तिकडे त्यांनी काहीतरी वेगळी कमेंट्स केली, पण नंतर मामांनी जो शुद्ध उच्चारला की माझ्या लाडक्या बहिणी, कारण त्या लाडक्या बहिणीमुळे आम्ही आज इथं बसलो. लाडक्या बहिणी नसतं ते एकच नसतो. सन्माननीय युवती सगळे सन्माननीय बहुभाषिक समाजाचे सगळे सन्माननीय सभासद आणि माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता भगिनी आणि बहिणी. म्हणजे ब्राह्मण समाज, मी सुशीलदादांशी बोलताना असं म्हटलं की कुठल्याही प्रकारच्या आदेशांची विचार न करता घरातल्या प्रत्येक मुलाला लहानपणीच हे बिंबून जातं की वाचन कर, अभ्यास कर आणि आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुझी आहे, हा संस्कार त्या घरात दिला जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की वेगवेगळ्या पदांवर जर आज आपण लोक बघितले तर तिथं समाजाचं प्रभुत्व आपल्याला दिसतं. भले लोकांना काही म्हणू द्या, टीका करणाऱ्यांना काही करू द्या, पण हा संस्कार मुळात घरातून दिला जातो. तो संस्कार इतर समाजाच्या लोकांना देता येत नाही का? पण नाही. त्याचं सांगितलं 100 एकर जमीन आहे, नाही नोकरी लागली तर 100 एकर पोसत बसेल. नंतर ते दिवस राहिले नाही. वेळ प्रसंगी शस्त्र पण पकडायला शिकवलं आणि आता मात्र ते शस्त्राचे दिवस नाही आहे. तर आपल्या बुद्धिमत्तेच्या धारदार शब्दांनी समाजाला आव्हान करण्याची ताकद पण समाज या ठिकाणी देतोय. हे अतिशय महत्वाचं स्थान मला वाटतं समाजाने निर्माण केलेलं आहे. मला असं वाटतं आज 16वं वर्ष आहे, आपण सगळे संघटित या ठिकाणी येतोय. कोणती गोष्ट संघटित झाल्याशिवाय मिळत नाही. जर आपण विखुरले राहिलो तर आपल्या हक्कांना पुढे नेण्यासाठी आपल्याला त्यासाठी एकजूट महत्वाची असते. आणि म्हणून मला वाटतं बहुभाषिक सगळं ब्राह्मण समाज एकत्र आणण्याचं सुकांभाऊ तुम्ही जे काही काम केलंय ते खरोखर महत्वाचं आहे. संघटित असल्याशिवाय ती मिळत नाही. मला असं वाटलं परशुराम जयंती ही आपण सगळ्या समाजाने मिळून आपण साजरी करतोय. जेही विचारवंत झाले, जेही राष्ट्रपुरुष झाले, त्यांनी कोणतरी विशिष्ट समाजाला या ठिकाणी ज्ञान नाही दिलेलं आहे, ते सगळ्या समाजासाठी. म्हणून मला असं वाटतं कधी कधी राष्ट्रपुरुषांना, संत पुरुषांना कुठेतरी आपण समाजात अडकता, ते सगळ्या समाजाला दिशादर्शक आहे आणि त्यांचे मोठे विचार प्रत्येक समाजाला पुढे नेण्यासाठी महत्व उपयोगाचे असतात. त्याचा प्रचार प्रसार आपल्या त्या माध्यमातून झाला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्या लोकांना आता पुढे घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून तर केलं जातच आहे. पण मला असं वाटतं ते विचार प्रत्येकापुढे ठेवण्यासाठी मला वाटतं आपण काम केलं पाहिजे. बुद्धिमत्ता प्रत्येकाकडे आहे, पण त्याचं बाळपण प्रत्येक घरात देण्याची गरज आहे. जातपात धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन आपण काम करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की कोणी कोणत्या जाती जन्माला येऊ ते तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. आपण काहीच ठेवू शकत नाही. तो परमपिता परमेश्वर ज्या घरात जन्माला घालेल त्या ठिकाणी आपण जात असतो. मला वाटतं उंबरठ्याच्या आत आपण आपल्या जातीचं पालन करूया, पण एकदा उंबरठ्याच्या बाहेर पडलो तर जसं परशुरामाने आपल्याला हिंदू धर्माची शिकवण दिली, दादा महाराज आपल्या भाषेतून एक सांगतात हिंदू धर्म म्हणून आपण जगलं पाहिजे. उंबरठ्याच्या बाहेर गेल्यानंतर आपण संघटित होऊन हिंदू म्हणून जर जगलो तर खऱ्या अर्थाने आज आपण एक राहू. आणि आपण जर एक नाही राहिलो त्याचे परिणाम काय आहे त्याचे आपल्याला भोगावे लागतील. म्हणून मला वाटतं आपण सगळेजण हिंदू म्हणून आपण पुढे या. आपल्या परशुरामाने पण आपल्याला हा संदेश दिला आहे की हिंदुत्व आपण टिकवलं पाहिजे, अध्यात्म आपलं टिकवलं पाहिजे. अध्यात्म फक्त ब्राह्मण समाजच करते का तर नाही, आपल्या सगळ्यांनी मिळून अध्यात्म टिकवलं पाहिजे. नसा नसात आपला हिंदू धर्म आपण टिकवला पाहिजे. आणि मला वाटतं हे हिंदू धर्म टिकवण्याचं काम बहुभाषिक ब्राह्मण समाज तर टिकवतच आहे, पण त्याच्याबरोबरही इतर समाजाचं पण काम आहे की हिंदुत्व पुढे नेलं पाहिजे. मला असं वाटतं संत पुरुषांची जेव्हा आपण जयंती साजरी करतो तर हाही संदेश मला वाटतं आपण प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करून प्रत्येकापर्यंत जर पोहोचला तर खऱ्या अर्थाने आपल्या थोर पुरुषांचे विचार प्रत्येकाकडे पोहोचण्याचं काम त्या माध्यमात होऊ शकेल. त्यांनी दिलेली दिशा, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन याच्या खाली जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थाने आपण संघटित होऊन आपल्या प्रयत्नांना, आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण एकत्रित मिळून जर काम केलं तर खऱ्या अर्थाने जयंती साजरी केल्याचं मला ते सार्थक होऊ शकेल. भाऊ तुम्ही आम्हाला नेहमीच बोलवतात, त्यामुळे आम्ही तुमच्यावर नेहमीच सहभागी होतो. आणि ह्या निमित्ताने आपला समाज एकत्रित करण्याचं काम मला असं वाटतं समाज, ब्राह्मण समाज वेगवेगळ्या समाजामध्ये विखुरलेला आहे. मारवाडी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे, जैन असेल, सगळ्यांनी मिळून एकत्रित जर मला हा लढा, संघर्ष
एकत्रित येणं बळकट त्याचमुळे होऊ शकेल. आपल्या सगळ्यांना आज परशुराम जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि माझ्या शब्दाला थांबते. जय श्रीराम, जय परशुराम. तुम्ही पण जावा. एक प्रसंग आता सगळ्यांना आठवला. मामाने आवर्जून त्याची आठवण करून दिली का ताईंचं बोलणं, ताईंचं वागणं आणि एवढं चांगलं आहे का लोक ताईंना ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण म्हणतात नाही. मागच्या इलेक्शन मध्ये सगळीकडे हा म्हणजे आता आपल्या हिशोबाने चांगला प्रचार आहे. मात्र त्यांनी मराठा समाजामध्ये अपप्रचार केला का ताई ब्राह्मण आहे. मराठा ताई ब्राह्मण असेल मग त्यांना सांगावं लागेल. मग ताईने खुलासा करावा लागला. परंतु मग ताईने नाही केला. परंतु मी म्हटलो का ताई ब्राह्मण आहे हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. ताई एवढे चांगले बोलतात, एवढे चांगले भाषण करतात. ताईंची वागणूक पण सगळ्यांना, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला एवढी चांगली वागणूक आहे ताईंची की ताई खरोखर तुम्ही ब्राह्मण वागता आणि तुम्ही ब्राह्मण तुम्हाला लोक म्हणतात हा आमचा सन्मान आहे, सगळ्यांचा सन्मान आहे आमचा आणि तुम्ही आमच्या बहीण आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळं. म्हणजे विरोधकांनी जरी काही केलं माझा भाऊ असते तिथे चंद्रशेखर जोशी करून ते माझे भाऊ एक म्हणजे आरतुरीवर बोलते. पब्लिकमध्ये जरी आले ते माझ्याकडून आरतुरच लिहितं काय करावं, कारण भाऊ एकाचं लग्न पण मीच लावलंय. आणि त्यांच्या आई असेपर्यंत मी तिसरी मुलगी होती आणि दर भाऊबीजेला माझ्याकडे त्यांच्याकडे माझं जेवण असायचं आणि 2 मुलींना ज्या आई करायची मान सन्मान, तो मान सन्मान या तिसऱ्या मुलीचा असायचा. आता दिवशी काही बाळंतीण झाली, दुसऱ्या दिवशी माझ्या पहिल्या मुलीचं बाळंतपण झालं. आईने ते बाळंतपणाला दवाखान्यात व्हिजिट केली आणि दुसऱ्याला माझ्याकडे येऊन बसली. माझ्या डॉक्टरनं हा फिरला आणि त्यांचं लग्न मी दवाखान्यामध्ये ठरवतो. जातपात धर्मबंधच्या वेळी पण दादा मी जात शेवटपर्यंत सांगितली नाही, कारण मला त्याची गरज वाटली. मी आता सुशीलदाराशी तेच बोलत होती की दादा मला खूप उचललेलं नेत्यांनी जाहीरपणे माझी जात सांगितली, पण दादा मी शेवटपर्यंत जात सांगितली नाही. मी हे सांगितलं माझी जात काय विचारता माझ्या कामावर बोला. मी झडपी अध्यक्ष होतोय, माझ्या कामावर बोला. मी आमदार होतो, मी चुकीचं काम केलं असेल त्याच्यावर मला टीका करा. मी महिला मोर्चाचं महाराष्ट्र म्हणून अध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यावर टीका करा. राहिला जातीचा प्रश्न, तो म्हटलं जिजाऊची लेक आहे ही माझी जात आहे, आईला होळकर ही माझी जात आहे, रमाई माझी ही जात आहे, झाशीची राणी ही माझी जात आहे, ताराबाई ही माझी जात आहे आणि त्या जातीचं मी प्रतिनिधित्व करते. ही स्त्री म्हणून माझी जात आहे. मी शेवटपर्यंत जात सांगितलं. मी प्रत्येकाला आपला आनंदात राहू द्या. मारवाडी केलं, जैन केलं, ब्राह्मण केलं, शेवटी ठाकूर पण केलं, पण शेवटपर्यंत जात काय सांगते कारण जातीचे हे घेऊन काम करणं मला पटलं नाही. माणसाने कामावर बोलावं, त्याच्यावर टीका टिप्पणी करेल, बाकीच्यात पडून द्या. धन्यवाद. हा सगळा प्रसंग ऐकून सुरेश भटांच्या 2 मुली काही तुम्हाला लागू पडतात. तुमची जर परमिशन असेल तर इथे बोलू का? सुरेश भटांच्या 2 ओळी या ठिकाणी मी या सगळ्या प्रसंगावरती सांगतो. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, मलाच आली की व खरोखर मजला हसणाऱ्यांची, मलाच आली की व खरोखर मजला हसणाऱ्यांची, हसतानाही त्यांचे हसणे केली वाणे होते, त्यांनी चिवचिव दिव्यत्वाची घरट्यातच केली, मी जगलो माणसात कारण माझे दिव्य घराणे होते. यानंतर कायमच आपल्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये लाभलेले आणि आपण कायम 24/7 ज्यांच्याकडे हक्काने जातो, कुठलीही गोष्ट विचारतो, असे प्रथितयश कायदेतज्ञ माननीय ॲडव्होकेट श्री सुशीलदादा आत्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या 2 शब्दाद्वारे आम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आपलं मनोगत या ठिकाणी त्यांनी व्यक्त करावं. श्रीकांत भाऊंनी आग्रह केल्यामुळे मी शेड्यूलमध्ये नसताना बोलायला उभा आहे. त्यांनी मला साधारण 2 ते 2.5 मिनिटं बोलायला सांगितलं. 2 ते 2.5 मिनिटाच्या आत मी थांबणार आहे. मी आता इथे मंचावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या सहकारी आणि माझा जे ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करतो. भगवान परशुरामांना मनपूर्वक वंदन करतो. स्मिताताईंनी आता जे सांगितलं ते 100% खरं आहे. स्मिताताई या
एक प्रकारे म्हणजे ब्राह्मण असल्याचे इतर पुरावे देऊन झाले. एक जास्तीचा पुरावा मी पण देतो की त्या पहिल्यापासून मला त्या माझ्या पत्नीच्या जवळच्या मैत्रीण असल्यामुळे मला पहिल्यापासून दादा म्हणतात आणि त्याच पद्धतीने माझ्याशी वागतात. त्यामुळे माझी लहान बहीण आहे त्या हिशोबाने सुद्धा त्या आमच्याच आहे, त्याचा तसं म्हणायला काही हरकत नाही. आणि जसं तुमच्या निवडणुकीच्या बाबतीत झालं होतं ताई, तसं मी माझ्या व्यवसायाचा अनुभव म्हणून सांगतो. कुठलाही अभिमान नाही ब्राह्मण असल्याचा, फक्त मी आपल्याला एक सांगतो त्याच्यामध्ये की काही क्षेत्र अशी असतात की ज्याच्यामध्ये जात आपोआप बाजूला पडते किंवा पाडावी लागते आणि तिथेच आपण कुठेतरी पुढे येणं आवश्यक असतं. ताई माझ्याकडं मी 35 वर्ष वकिली करतो आहे, फौजदारी बाजूला करतोय, मामा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे अशी म्हणून माझ्याकडे येताना कधीही कोणीही स्वतःची जात पाहिली नाही आणि माझी जात पाहिली नाही, कारण तसं करणं त्यांना परवडणार नाही त्याच्यातून. त्यामुळे माझ्याकडे सगळ्या जातीचे, सर्व राजकीय पक्षांचे, म्हणजे तुमचे आत्ताचे, आधीचे, नंतरचे, इकडचे तिकडचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते बिते सगळे कधी ना कधी मी त्यांचा वकील राहून चुकलेलो आहे. आणि मला असं वाटतं श्रीकांत भाऊ की ब्राह्मण असल्याचा सगळ्यात मोठा फायदा मला हा वाटला की माझ्या बाबतीत तर बोलायचं झालं तर माझं आडनाव अत्रे आहे, माझं गोत्र अत्री आहे आणि असं म्हणतात मराठीमध्ये की अत्री आणि सगळ्यांची मैत्री. तर मला असं वाटतं की हे फक्त अत्री गोत्राला नाही, संपूर्ण ब्राह्मण गोत्राला लागू आहे. कारण खरा ब्राह्मण तो आहे जो कधीही कोणाचाच द्वेष करत नाही आणि आपल्याला करायचाही नाहीये, कधी केलेलाही नाहीये. पण पहलगाम सारखा कोणी केला उत्तर मिळणार आणि ते उत्तर आमच्याच तोंडून पाहिजे असं नाही, आमच्या सगळ्या ब्राह्मणांचे सुद्धा मोठे भाऊ मोदीजी ते उत्तर देत आहेत. त्या सगळ्यांना योग्य ते उत्तर गेलेलं आहे. तेव्हा मी बहुभाषिक ब्राह्मण संघाचा या बाबतीत खरोखर मनपूर्वक आभारी आहे. मी त्या संघामध्ये नाही, त्या संघाचा पदाधिकारी नाही, मी त्याचा प्राथमिक सदस्य सुद्धा नाही, परंतु प्रत्येक कार्यक्रमाला श्रीकांत भाऊ मला बोलवतात, आवर्जून बोलवतात. मीही येतो, आनंदाने येतो, यापुढेही येत राहील. जय परशुराम.